दिवसेंदिवस पिकाचे कमी उत्पादन यायला विविध कारणं आहेत. त्यातील सर्वात मुख्य कारण जर बघितलं आपण ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज, जे आपण ह्यावर्षी खूप काही अनुभवलं. तसंच जमिनीचा कस देखील कमी व्हायला लागला आहे. त्यात मुख्यत्वे करून बघितलं आपण तर कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक व रासायनिक खतांचा वारेमाप वापर यामुळे काय होतंय, आपल्या जमिनी शारपड होत आहेत आणि आपल्या जमिनी नापीक देखील व्हायला लागल्या आहेत. आपण दरवर्षी संकरित बियाणं वापरतो. आता संकरित बियाणं वापरल्यामुळे आपल्याला उत्पन्न देखील जास्त यायला लागलं आहे. परंतु आपण ते पिकं तीनही हंगामात घेतल्यामुळे आपला जमिनीचा कस हळूहळू कमी होतोय आणि त्या कस कमी करण्यासाठी आपल्याला सर्वात चांगलं पद्धत जर असेल ती आहे सेंद्रिय शेती. आता सेंद्रिय शेती करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, कंपोस्टिंग. कंपोस्टिंग हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आपला सेंद्रिय शेतीमधला. तर त्यात जर बघितलं आपण तर त्यात 5 महत्त्वाच्या पद्धती आहेत कंपोस्टिंगच्या. त्यात बँगलोर मेथड ऑफ कंपोस्टिंग, इंदोर मेथड ऑफ कंपोस्टिंग, पीट मेथड, हीप मेथड, सुपर कंपोस्ट मेथड आणि सर्वात शेवटची जर असेल ती आहे आपली नॅडअप मेथड ऑफ कंपोस्टिंग. ही अत्यंत साधी, सोपी, सरळ व सर्वांना करणे येण्यासारखी मेथड आहे. तर आपण ह्या नॅडअप कंपोस्टिंगवर आजचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. तरी सर्वांना प्रथम माझा नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत पाटील. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल कृषी सेवा हीच निष्ठा यावर. नाडेप म्हणजे काय, ही पद्धत आपल्या महाराष्ट्रातीलच एक प्रगतशील गांधीवादी शेतकरी ज्यांचं नाव होतं आदरणीय श्रीयुत नारायण देवराम पांढरपाणे, त्यांनी ही आपल्या पुसद तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी ही पद्धत अवलंबली आणि तिला पूर्ण जगभर तिचा प्रसार झाला. आता ही पद्धत जी काय आहे ही अरोबिक पद्धत आहे. म्हणजे तुम्हाला इथं जीवाणूंचा वापर न करता आपण ही पद्धत आपण सुरू करू शकतो. आता ह्या पद्धतीमध्ये जर बघितलं आपण तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, याला लागणारं मटेरियल ही अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मटेरियल जर बघितलं आपण तर आपण एकदम साधं मटेरियल म्हणजे जे पिकांचे अवशेष असतात, म्हणजे कापूसच्या काड्या असतील किंवा गव्हाचा काड असेल किंवा पीक हार्वेस्टिंग झाल्यानंतर म्हणजे तुमचं फळपीक असो, फुलपीक असो, भाजीपाला पीक असो, तसंच आपलं कुठलंही पीक असेल त्या पिकाचा जो काही उरलेला भाग असेल त्या भाग आपल्याला जनरली लागणार आहे या पिकाचं मेन मटेरियल म्हणून. दुसरं आपल्याला लागेल शेण, गाईचं शेण किंवा म्हशीचं शेण, गोठ्यातील शेणाची स्लरी म्हणजे लिक्विड आणि सॉलिड पोर्शन स्लरी, तसंच सेंद्रिय टाकाऊ पदार्थ म्हणजे कारखान्यातले असतील, आपल्या किचनमधले असतील किंवा आपल्या दुसऱ्या कोणत्या मार्ग कंपन्यातले असतील, हा सर्व सेंद्रिय पदार्थ, सिवेज वॉटर वगैरे हे सर्व मटेरियल आपल्याला नॅडअप कंपोस्ट तयार करण्यासाठी आपल्याला लागतं आणि ते आपल्याकडे सर्वांकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. फक्त त्याचं प्रॉपर आपल्याला कंपोस्टिंग करायचं आहे. त्यासाठी आपल्याला ही नॅडअप मेथड आपल्याला शिकून घ्यायची शेतकरी बंधूंनो. आता यात जर आपण बघितलं तर ही अत्यंत सोपी आणि साधी पद्धत आहे जी आयताकृती विटाच्या साह्याने आपल्याला बांधायची आहे, जी आपण ते स्क्रीनवर बघितलं पण असेल. ती अशा पद्धतीने बांधायची की ती 10 फूट लांब, 6 फूट रुंद व 3 फूट उंच असावी. पुन्हा एकदा सांगतो, 10 फूट लांब, 6 फूट रुंद व 3 फूट उंच असावी. तसेच ह्या बांधल्यानंतर म्हणजे आपण याला खाली सिमेंटचा ज्याला म्हणतो आपण लेअर, तो पूर्णपणे जरा कडक घेऊन द्यायचा, ज्याला आपण कोबा देखील म्हणू शकतो, असा पूर्णपणे कडक घेऊन द्यायचा आहे म्हणजे जेणेकरून काय होईल, लवकर कंपोस्टिंग होईल. आता हे करत असताना आपल्याला जो काही तुमचा आयताकृती थर असेल तो आयताकृती थर आपल्याला स्टेप बाय स्टेप 1 बाय 1 आपल्याला तो बांधायचा आहे किंवा आपल्याला तो भरायचा आहे. म्हणजे काय की आपल्याला अगोदर आपले जे काही सेंद्रिय पदार्थ आपल्याकडे असतील त्याचं आपल्याला अत्यंत बारीक बारीक चॉप्स आपल्याला करून टाकणं अत्यंत गरजेचं, म्हणजे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि त्याचे आपल्याला अगोदर आपल्याला त्याचा पहिला लेअर टाकायचा आहे. म्हणजे खालच्या लेअरला साधारण 30 सेंटीमीटरपर्यंत, तुम्हाला बोललो मी 3 फुटापर्यंत उंच, 3 फुटापैकी अर्धा फूट जो काय असेल तो जनरली तुम्हाला काही अर्धा ते 1 फूट तुम्हाला काय करायचं आहे, तो पूर्णपणे जो काय तुमच्याकडे बारीक तुकडे असतील तुमच्या सेंद्रिय पदार्थांचे ते बारीक बारीक तुकडे करायचे आणि पूर्णपणे त्याच्यावर टाकून द्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं शेतकरी बंधूंना, आपल्याला हे एकदा टाकून झालं
की आपल्याला त्या पूर्ण बांधकाम जे आपण टाकी करणार आहोत त्या टाकीमध्ये आपल्याला थोडे थोडे छिद्र देखील सोडायचे आहेत. म्हणजे काय की साधारण तुम्हाला 3ऱ्या लेअरला तसेच 6व्या लेअरला व 9व्या लेअरला आपल्याला हवेसाठी जागा देखील सोडायची. म्हणजे बारीक बारीक छिद्र ज्याला म्हणतो आपण, म्हणजे एक एक वीट आपल्याला कमी टाकायची आहे, जेणेकरून साधारण आपल्याला पूर्ण जो काय तुमचा तो जमिनीचा वरचा जो काय बेड असेल तो साधारण 70 ते 75 छिद्र असणं गरजेचं आहे. कारण की जेवढं त्याच्यामध्ये एरिएशन होईल तेवढं तुमचं खत हे लवकर तयार होईल, चांगलं तयार होईल. त्यानंतर आपल्याला शेण व मातीचा थर आपल्याला त्या जो काही तुम्ही पहिला लेअर टाकला त्याच्यावर तुम्हाला एकदम व्यवस्थित त्याचा लेअर टाकून द्यायचा आहे. तसंच पूर्ण याच्यावर आपल्याला शेणाने सारून द्यायचं आहे, ज्याला म्हणतो आपण शिंपडायचं आहे एक प्रकारचं. आणि ते शिंपडणं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला त्याच्याजवळ तुम्हाला लेअर तयार केला असेल त्याच्यामुळे साधारण 100 किलो शेणखतमध्ये तुम्हाला 500 लिटर पाण्यात त्याला भिजवून घ्यायची, त्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे. आणि प्रत्येक लेअरला साधारण तुमचे कमीत कमी 10 ते 15 लेअर होतात, कमीत कमी 10 आणि जास्त तुमचे 15 लेअर होतात. मग प्रत्येक लेअरवर तुम्हाला काय करायचं, स्लरी टाकायची आहे. म्हणजे काय होईल, लवकर डिकम्पोस्टिंग करणं त्याच्यामध्ये होत जाईल. आणि अशा प्रकारे जर बघितलं आपण तर आणि वरतीचं काय आपण करत असताना डोम शेपने आपल्याला कमीत कमी 60 सेंटीमीटर म्हणजे 2 फूटच्या आसपास त्याला तुम्हाला वरती आपल्याला त्याचा भरून द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती तुम्ही फोटो बघितलेले असतील जनरली, तर तुम्ही जर बघितलं आणि वरून त्याला माती आणि शेण याचं मिक्सर करून त्याला पूर्णपणे त्याला पॅक करून द्यायचं आहे. फक्त लक्षात एक ठेवायचे शेतकरी बंधूंनी की जमिनी त्या तुमच्या याच्यामध्ये आर्द्रता मेंटेन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे काय की याच्यामध्ये बघितलं आपण तर 60 to 70% आर्द्रता राहणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच आपल्याला एकदा हा पूर्णपणे कंपोस्ट भरला गेला तर दर 7 ते 10 दिवसाच्या अंतराने तुम्हाला पाणी हे टाकायचं आहे किंवा पाणी हे शिंपडायचं आहे. तसंच ही प्रोसिजर साधारण 3 ते 4 महिने चालते. म्हणजे जो साधारण बघितलं आपण दिवसामध्ये 90 ते 120 दिवस साधारण ही प्रोसेस चालते. आणि एकदा ही प्रोसेस कंप्लीट झाली तर आपल्याला सरळ सरळ कळून येतं की आपलं आता कंपोस्ट खत नाडेप पद्धतीने आपलं हे तयार झालं आहे. आता तयार झालं केव्हा समजायचं की जेव्हा त्या खताला तपकिरी रंग येऊन जाईल व कुठल्याही प्रकारचा कुबट असा वास येणार नाही, तेव्हा समजायचं की कंपोस्ट इज रेडी बाय नॅडप मेथड. तसंच ते खत हे आपल्याला पिकासाठी आपल्याला ते वापरता येईल. तसंच आपल्याला जे काही तुम्हाला जर बघितलं आपण तर प्रोसेसमध्ये बघितलं आपण तर साधारण ह्या पूर्ण एका बेडमधून म्हणजे एका पूर्ण टाकीमधून साधारण आपल्याला 2.5 ते 3 टन आपल्याला चांगलं कंपोस्ट आपल्याला मिळत असतं. आणि अन्नद्रव्याचा विचार जर केला शेतकरी बंधूंना आपण याच्यामध्ये तर साधारण अर्धा ते 1% आपल्याला नत्र भेटतं, 0.5 म्हणजे अर्धा ते 0.9% आपल्याला पी भेटतो म्हणजे फॉस्फरस भेटतो, आणि 1.2 ते 1.4% आपल्याला पोटॅश देखील भेटतं आपल्याला. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये भरपूर प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाश हा मिळतो. आणि हे आणि याच्यामध्ये याचं काय असतं की महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, सेंद्रिय कर्ब म्हणजे कर्ब आणि नत्राचं गुणोत्तर प्रमाण जर बघितलं आपण तर याच्यामध्ये 30:1 राहतं. आणि दिस इज द आयडियल रेशो फॉर ऑर्गॅनिक कार्बन अँड नायट्रोजन रेशो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता ही झाली आपली प्रोसिजर फॉर प्रिपरेशन ऑफ कंपोस्टिंग बाय नॅडप मेथड. पण शेतकरी बंधूंनो ही आपल्याला माहिती पाहिजे की याच्यापासून आपल्याला फायदे काय काय होणार आहेत. आता सर्वात पहिला फायदा जर बघितला आपल्याला तर तुम्हाला पहिले सांगितलं की अप्लाय करून द्यायचं आहे जमिनीमध्ये. आता अप्लाय करताना तुम्ही सरीमध्ये जरी टाकून दिलं तर देखील चालेल. साधारण तुम्हाला 15 ते 20 दिवस पेरी जागेवर तुम्हाला सरीमध्ये ते टाकून द्यायचं आहे. याच्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये जे काही जीवाणू असतात ते जीवाणू सर्व आपल्याला लवकर लवकर उपलब्ध होतात. म्हणजे गांडूळ असेल किंवा जे काही बेनिफिशियल ऑर्गॅनिझम असतील आपल्या जमिनीमध्ये ते या पिकाला आपल्याला याची संख्या पण वाढते. आणि जे काही नत्र, स्फुरद, पाला जे काही तुम्ही आपण अप्लाय करतो ही पिकांना लगेच ते उपलब्ध होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जे आपण वरखते अप्लाय करणार असतो म्हणजे युरिया, SSP किंवा म्युरेट ऑफ पोटॅश यांची आपल्यामध्ये याच्यामध्ये बचत होऊन जाते. आता दुसरा फायदा, पुढचा फायदा बघितला आपल्याला तर पाण्याचा वापरात आपली बचत होते. म्हणजे याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही अत्यंत जास्त असल्यामुळे आपले पाणी आपल्याला कमी द्यावं लागतं. जमिनीचा पोत सुधारतो म्हणजे इम्प्रूव्ह ऑफ युअर सॉईल फर्टिलिटी. जमिनीच्या संरचनेत म्हणजे सॉईल स्ट्रक्चरमध्ये अत्यंत चांगला बदल होतो. pH म्हणजे जमिनीचा सामू जो काय असतो तो मेंटेन राहतो. म्हणजे साधारण तुमचा 6.5 ते 7.5 पर्यंत तो मेंटेन राहतो. दिस इज आयडियल pH फॉर सोईंग ऑफ एनी क्रॉप.
त्यानंतर इरोजन, ज्याला आपण जमिनीची धूप असते, ती धूप कमी होण्यासाठी हा नॅडप कंपोस्ट हा अत्यंत गुणकारी आहे. तसंच पिकाची जी काही शाकीय वाढ आहे ती अत्यंत चांगली होते, पिकं सशक्त होतात व कीड व रोगांना ते बळी पडत नाही. म्हणजे काय, एकंदरीत त्यांचं इम्युनिटी पॉवर म्हणजे प्रतिकारशक्ती जी काय असते वगैरे ती जास्त वाढते पिकांची नॅडप पद्धतीने तयार केलेल्या कंपोस्टमुळे. पिकांना अन्नद्रव्य सर्व उपलब्ध होतात. तसंच जमिनीची पाणीद्रव्य क्षमताही जास्त असते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, इव्हॅपोरेशनल लॉसेस विल बी मिनिमाइज. म्हणजे काय, आपलं जे काही बाष्पीभवन होणार असेल ते बाष्पीभवन हे अत्यंत कमी होतं. म्हणून आपल्याला नॅडप पद्धतीने कंपोस्ट तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शेतकरी बंधूंना आपण जर विचार केला आपण तर ह्या पद्धतीला भरपूर काय खर्च लागणार आहे अशातलाही भाग नाही. आपणही आपल्या शेतातल्या शेतात जवळजवळ आपण जनरली ही पद्धत ही तयार करू शकतो. तरी सर्व शेतकरी बंधूंनी नॅडप कंपोस्ट खत पद्धतीचा वापर करून भरघोस खताचं उत्पादन घ्यायचं आहे व ते जमिनीमध्ये अप्लाय करून द्यायचं आहे. त्याच्यामुळे आपलं जमिनीचा पोत तर सुधारणारच व आपली जमिनी उपजाऊ देखील होईल. आणि जे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं शार्पर होते ती आपले होण्याचं प्रमाण अत्यंत कमी होऊन जाईल. आणि जी काही तुमची पिकांना जी काही शक्ती मिळणार आहे ती तुम्हाला अनन्यसाधारण मिळणार आहे. आणि त्यामुळे आपल्या याच्यावर आपल्याला कायमस्वरूपी आपला प्रॉब्लेम जे काही आपल्या राष्ट्राला नेहमी दरवर्षाला आपण फेस करतो, खताची टंचाई, केमिकल फर्टिलायझरची जी काही टंचाई होते त्या टंचाईवर आपण चांगल्या पद्धतीने आपण मात मिळवू शकतो. आणि आपण राष्ट्र उभारण्यास आपण चांगल्या पद्धतीने भार लावू शकतो. आणि जैविक शेतीचं चांगलं अन्न आपण आपल्या शेतकऱ्यांना आपण ते कस्टमरला आपण ते शेतकऱ्यांद्वारे आपण आपल्या कस्टमरला ते आपण ते प्रोव्हाइड करू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्ही जर नॅडप पद्धतीने कंपोस्ट तयार केलं तर तुमचा फळ असेल किंवा भाजीपाला असेल किंवा फूल असेल, जे काही तुमचा प्रोड्यूस असेल तो अत्यंत चकाकेल, त्याला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चांगला भाव भेटेल. आणि तुम्हाला जर चांगला भाव भेटला तर निश्चितच तुमचं इम्प्रूव्हमेंट हे होणार आहे. म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी नाडेप पद्धतीने कंपोस्ट तयार करावं व आपल्या राष्ट्राच्या विकासामध्ये हातभार लावावा ही नम्र विनंती. आपण माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनल आपण सबस्क्राईब करावा. तसेच काही अडचणी असतील तर कॉमेंट कराव्यात व माझा व्हिडिओ आपण आपल्या जवळच्या शेतकरी बंधू किंवा विद्यार्थी मित्र यांना आपण शेअर करावा ही नम्र विनंती. थँक्यू व्हेरी मच. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.